50 वर्ष जुन्या बालगंधर्व रंगमंदिराला बदलून टाकायची भूमिका पुण्यातल्या मनपाच्या राजकारण्यांची आहे। आताच्या नाट्यगृहाच्या जागी अत्याधुनिक वास्तू उभी करणे, सोबत आणखी एक छोटं नाट्यगृह आणि काही कलादालनं उभी करणे अशी स्थायी समिती अध्यक्षांची संकल्पना आहे। कलाकारांना मात्र हा प्रकार रुचत नाहीये। माझ्या मनात प्रश्न एवढाच आहे की कोणा कलावंतांची याच्याबद्दल चर्चा केली का? माझ्या माहितीत तरी नाही। तर मग ती का नाही करत? हा त्याच्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो आपण कुठेतरी त्याला बगल देतोय का? हा माझ्यासारख्या कलावंताला चिंतेचा विषय वाटतो। हे बालगंधर्व ही वास्तू ऐतिहासिक वास्तू जपणूक केली पाहिजे, पाड न पाडता ही जपणूक केली पाहिजे। असं माहोल कुठंच महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रापेक्षा भारतात नाही। आणि इथं कलाकारांनी जपले, कलाकार मोठे झालेत, ही वास्तू जपली पाहिजे। ही कमर्शियल वेळून याच्याकडे बघितलं नाही पाहिजे। कलाकारांना भीती आहे वाढत्या सरकारी हस्तक्षेपाची आणि त्यातून नाट्यगृहाच्या अव्यवस्थेची। महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं असल्याचं रंगकर्मी सांगतात। राजकारण्यांना मात्र ही भीती निराधार वाटते। बालगंधर्व रंगमंदिर हे नाव कुठं बदललं जाणार नाही। पुलंच्या संकल्पनेतून उभं राहिलं ते कुठेही कोणी नाकारणार नाही। या सगळ्या गोष्टी जतन करून जोपासून आपण पुढच्या काळामध्ये पूर्ण नव्यानं उभं करायचं आपलं कल्पना आहे। आणि त्याच्यामध्ये 10 कोटीची तरतूद प्राथमिक स्वरूपात आहे। हे खूप मोठ्या स्वरूपामध्ये उभं राहावं, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी याच्यामध्ये घडत जातील। पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी। इथं दिवंगत साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या कल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिर साकारलं गेलं। त्याचं नवं रूपडं बनवण्याची गरज आता आहे का, हा सवाल उरतोच। कदाचित भव्य दिव्य इथं रंगमंदिर होईलही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून चकचकीत मल्टिप्लेक्सच्या धर्तीवरती, परंतु त्या वास्तूला पु ल देशपांडेंच्या कलात्मक दृष्टिकोनाचा स्पर्श होऊन आत्ता जी वास्तू आहे त्याची सर येईल का? तो दृष्टिकोन जपला जाईल का? कारण हा एक सांस्कृतिक वारसा आहे। त्यामुळं कदाचित असा बालगंधर्व होणे नाही या धर्तीवरती, असं बालगंधर्व नाट्यमंदिर होणे नाही असं म्हणायची वेळ आपल्यावरती मात्र नक्की येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरचा, अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे।